श्रोतेहो नमस्कार. मुलाखतीच्या कालच्या भागात आपण सेवानिवृत्त तसंच तंत्रस्नेही शिक्षक शमशुद्दीन आत्तार सर यांच्या शिक्षक म्हणून सुरू झालेल्या प्रेरणादायी प्रवासाविषयी, गणित विषय अधिक सोपा आणि रंजक बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी आणि अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा केला याविषयी जाणून घेतलं. आता मुलाखतीच्या उर्वरित भागात त्यांच्या कार्याची घेतलेली दखल, मिळालेले मानाचे विविध पुरस्कार, आजच्या शिक्षकांसाठी त्यांचा संदेश आणि भविष्यातील त्यांच्या संकल्पनांविषयी जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आपल्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत मायक्रोसॉफ्टच्या प्रतिष्ठेचा MIE सन्मान आपल्याला मिळाला. तर हा प्रवास कसा होता आणि तसंच या सन्मानाचे महत्त्व काय सांगाल सर? तो माझ्यासाठी खूप मानाचा आणि अभिमानाचा पुरस्कार मला मिळाला. हा पुरस्कारापेक्षा त्यांची जी जगभरातनं असे शिक्षक निवडले जातात की ते शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान वापरून शिकवले जातात. साधारणतः 500 लोकात जगातल्या आपली निवड होणं हेच माझ्यासाठी खूप मोठं कौतुकाचं होतं. पण हे सर्व श्रेय होतं ते माझ्या विद्यार्थ्यांचं, माझ्या सहकारी शिक्षकांचं आणि मला वेळोवेळी पाठीवर थाप मारणाऱ्या माझ्या संस्था चालकांचं. यांच्यामुळे हे शक्य झालं. MIE मध्ये मायक्रोसॉफ्टने जे अवॉर्ड्स दरवर्षी दिले जातात, ज्यांना तो बॅच दिला जातो, त्याच्यात तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवायचा असतो की तुम्ही काय करताय मुलांशी. अच्छा. आणि हाच प्रोजेक्ट मी दाखवला होता GIFचा, की GIFच्या माध्यमातून मुलांचं शिकणं किती समृद्ध करता येतं. बरोबर. आणि त्या प्रोजेक्टला त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आणि त्यावर्षी भारतातून फक्त 108 शिक्षकांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं आणि फायनलमध्ये फक्त 8 राहिले होते. अच्छा. आणि त्या 8 मी होतो. अच्छा. आणि हे खूप माझ्यासाठी अभिमानाचं होतं, माझ्या शाळेसाठी अभिमानाचं होतं. आणि सर्वस्वी म्हणजे मुलांचं जर याला मला साथ मिळाली नसती, रिस्पॉन्स मिळाला नसता, तर माझा प्रोजेक्ट हा एक मार्गी झाला असता, त्याला मजा आली नसती. मग मुलांनी दिलेलं सहकार्य आणि मुलांचा त्याच्या मिळालेला प्रतिसाद, त्यामुळे मला हा खूप मोठा मानाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार एकच वर्ष नाही मिळाला, तर मला सलग 2 वर्ष मिळाला पुढे. म्हणजे मी 3 वर्ष हे बॅच माझ्या याला लावत होतो. आणि सलग 3 वर्ष मिळवणारा मी एखादाच असाईन महाराष्ट्रात, असं मला वाटतं. अजूनही असू शकतील. मात्र हे माझा पुरस्कार नाही आहे. परत एकदा मी हे विनम्रपणे सांगतो, हा पुरस्कार सर्वस्वी माझ्या विद्यार्थ्यांचा आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं चित्र फक्त मी सादर केलं मायक्रोसॉफ्टकडे आणि हा पुरस्कार मला मिळाला. अच्छा. तर हा सन्मान सर आपलाच नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण क्षेत्राचाही गौरव आहे असं म्हणावं लागेल. आणि तुम्ही आता म्हणालातच सर, आपल्या कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी झाला आहे. त्यापैकी यशवंतराव चव्हाण IT शिक्षक पुरस्कार हा विशेष पुरस्कार आहे. तर आपल्याला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने IT शिक्षक पुरस्कार मिळण्यामागे आपल्या कोणत्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे त्याबद्दल? हा पुरस्कार जेव्हा मला घोषित झाला त्यावेळेला पण मला एक आनंदाचा सुखद धक्काच होता. अच्छा. कारण हे पुरस्कार, जे पुरस्कार मला प्राप्त झाले त्या सर्व पुरस्कारात कुठेही मी अर्ज केला नाही. म्हणजे माझी निवड त्यांनी केली आणि मला कळवलं की तुमची निवड झालेली आहे. बरं. मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा जेव्हा मला पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारात मला विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करणं हा एक उपक्रम मी करत होतो. आणि याच्यासाठी मी तंत्रज्ञान वापरत होतो. हा वेगळा कन्सेप्ट मी मांडत होतो मुलांसमोर. त्यांना किती पेलवेल याचं मला शाश्वती नव्हती. मग मुलांनी सोलमध्ये जो प्रोजेक्ट अगोदर सुरू झाला होता 2009 मध्ये, त्या सोलमध्ये विद्यार्थी एवढे त्या कम्प्युटरशी फॅमिलियर झाले होते की त्यांनी स्वतःची मेल IDs तयार केली होती. स्वतःचं घराचं लोकेशन त्यांनी गुगल मॅपला प्लॉट केलं होतं. म्हणजे ते त्याच्याशी फॅमिलियर झाले होते. तर गुगलमध्ये एक युटिलिटी होती, गुगल ग्रुप्स. आणि त्या गुगल ग्रुप्सचा वापर करून मी विद्यार्थ्यांचे मेल ID सगळ्यांचेच होते, तर त्या विद्यार्थ्यांचे ग्रुप्स तयार केले आणि त्या ग्रुपवर मी माझ्या असाइनमेंट पाठवायला लागलो. अच्छा. हा जरा चाकोरीतनं बाहेरचा विषय होता. गृहपाठाची वही ठेवायची नाही. बरोबर. हो. ते वजन कमी करायचं होतं. डोक्यात कन्सेप्ट काय होता, त्यांच्या पाठीवरचं दप्तराचं वजन कमी झालंच पाहिजे, परंतु त्यांचं शिक्षणही तेवढंच व्यवस्थित झालं पाहिजे. त्यासाठी मग मी मेलवरनं त्यांना गृहपाठ पाठवायचो. सोल लॅबमध्ये आमच्या ती मुलं बसायची, तो गृहपाठ वाचायची, तो हाताने लिहायची, तिथल्या स्क्रीनला टाकायची आणि तो परत तो गुगलला ग्रुपला सेंड करायची.
अरे वा. फायदा काय व्हायचा त्यात? हं. एखाद्या मराठीच्या शिक्षकाने एखादा निबंध मुलाला लिहायला दिला, वर्गात 40 मुलं असतील, हं. तर 40 मुलांचे निबंध शिक्षक फक्त वाचायचे तपासताना हां. आणि वह्या देऊन टाकायचे. म्हणजे त्या ज्या विद्यार्थ्यांनी काय लिहिलंय ते त्या विद्यार्थ्यापुरतंच आणि शिक्षकापुरतंच हे होतं. बरं. मग आता माझ्या या प्रोजेक्टमुळे हं. मी गुगल ग्रुपला असाइनमेंट गणिताची पाठवायचो आणि त्या असाइनमेंटची उत्तरं त्या गुगल ग्रुपलाच यायची. ते गुगल ग्रुपला सगळे विद्यार्थी कनेक्ट असल्यामुळे प्रत्येकाने काय लिहिलंय हे प्रत्येकाला कळायचं. बरं. म्हणजे एक निबंध जरी मी दिला असता तर तो निबंध मी वाचणारच होता एका विद्यार्थ्याचा, मग त्या विद्यार्थ्याचा निबंध बाकीचे 40 मुलं पण वाचणार होते. बरोबर. यातनं एक उद्देश झाला. माझा उद्देश हा होता की त्यांना कम्प्युटर्समध्ये मेल वापरता यावी व्यवस्थित, की भविष्यात ती 10वी पासून बाहेर गेल्यानंतर ती या तंत्रज्ञानाच्या जगात अडखळू नयेत. बरं. त्यांना ते एवढं फॅमिलियर वाटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग तो दप्तराचं ओझं कमी करणं, विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी arvindgupta.toys.com या नावाची जी वेबसाईट आहे अच्छा. त्याच्यावरचे प्रयोग विद्यार्थ्यांनी बघावेत, ते मॉडेल्स करावेत, हां. त्या प्रयोगाचं प्रदर्शन मांडायचं, त्या प्रदर्शनातनं एक विद्यार्थ्यांना एक कौतुकासाठी एक छोटंसं बक्षीस द्यायचं. असे उपक्रम करत करत माझा उद्देश शिक्षणही झालं पाहिजे आणि तंत्रज्ञान पण त्यांना आपलंसं वाटलं पाहिजे. बरोबर. हे जे मी काही 2012-13च्या पुढे काम सुरू केलं होतं हां. त्याची दखल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने घेतली आणि मला तो पुरस्कार दिला. खरंच म्हणजे आपल्या कार्याचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तर एखाद्या शिक्षकाच्या कार्याची खरी पोचपावती म्हणजे विद्यार्थ्यांचं यश. तर आपल्याला अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेत. तर हे सन्मान स्वीकारताना तुम्हाला कसं वाटलं सर? अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेत, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेत, आदर्श गणित शिक्षक पुरस्कार मिळालेत. मग ते सर्व पुरस्कार घेताना एकच भावना मनात होती, ती म्हणजे ह्या पुरस्कारांचा मी फक्त एक प्रतिनिधी म्हणून ते स्वीकारतोय. हे सर्व पुरस्कार हे माझ्या विद्यार्थ्यांचे, माझ्या सहकारी शिक्षकांचे आणि माझ्या संस्थेचे, की ज्याने एवढी माझ्यावर विश्वास टाकला, त्या संस्थेचे, ज्या सहकारी शिक्षकांनी मला दिलेली जी मदत आहे त्या शिक्षकांचे, आणि ह्या माझ्या सर्व टेक्नॉलॉजीच्या उपक्रमात ज्या सहभागी झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार फक्त घेण्यासाठी मी जात होतो. आणि खूप मनोमनी आनंद व्हायचा की आपल्या खेड्यातली मुलं शहरातल्या विद्यार्थ्यांसारखं शिक्षण घेतायत, त्याच्याही पेक्षा एक काकणभर चांगल्या सरस शिक्षण घेतायत. आणि या सुविधा आपल्या या खेड्यातल्या शाळेत या संस्थेने वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध केल्या आणि ह्या सर्व पाहताना खूप आनंद व्हायचा आणि तेच पुरस्कार मी स्वीकारत गेलो. खरंच म्हणजे अशा पुरस्कारांमागे अनेक वर्षांची मेहनत, समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा दडलेली असते. तर शिक्षक म्हणूनच नव्हे तर मुख्याध्यापक म्हणूनही आपण उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर त्याची दखलही पुरस्काराच्या सन्मानाने घेण्यात आली आहे. तर आपल्याला जिल्हा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हिंदी मंडळाने दिला. तर या पुरस्कारामागील कार्य आणि त्या अनुभवाबद्दल काही सांगाल का सर? मी शिक्षक म्हणून बरंच काम केलं, मात्र 2021 मध्ये माझ्यावर एक संस्थेने माझ्या सेवाज्येष्ठतेनुसार मला मुख्याध्यापक पदाची धुरा दिली. आणि हा भाग माझ्यासाठी जरा वेगळाच होता. शिकवणं, मुलात रमणं आणि इथे प्रशासनात रमणं, ह्याला मला फॅमिलियर व्हायला एक सर्वसाधारणपणे 6-7 महिने गेले. आणि त्यातही मी तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. आताचं युग हे सगळ्या कामं ही मेलने चालतायत, व्हॉट्सअपवर चालतायत. सकाळी परिपत्रक येतं, संध्याकाळी माहिती द्यावी लागते. आणि याच्यात मला ते तंत्रज्ञान वापरात, मी ज्या तंत्रज्ञानाशी फॅमिलियर होतो, त्याच्याशी जोडला गेलो होतो, ते तंत्रज्ञान वापरून मी माझ्या शाळेचं काम हे सुखकर करायला लागलो, प्रभावीपणे करायला लागलो. मॅनेजमेंट त्याची नियोजन त्याचं चांगलं व्हायला लागलं. आणि या माझ्या मुख्याध्यापक पदाचा कार्याचा गौरव हिंदी मंडळाने केला आणि मला तो पुरस्कार कनेडी येथे गेल्या वर्षी मिळाला. तो पुरस्कार घेताना पण खूप मला भरून आलं, कारण मी मुख्याध्यापक झाल्यानंतर एका वेगळ्या फील्डमधला पुरस्कार मला, म्हणजे शिक्षक म्हणून मिळालेले पुरस्कार आणि मुख्याध्यापक म्हणून मिळालेल्या पुरस्कारात एक बदल होता. त्यासाठी पण मला खूप माझ्या संस्थेने आणि शिक्षकांनी मला जे सहकार्य केलं त्याचा पुरस्कार मी तो स्वीकारला होता आणि त्याचा मनोमनी खूप आनंद होता मला. खरंच सर, एखादा पुरस्कार हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसतो, तर त्यामागील समर्पण, सातत्य आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची समाजाने घेतलेली दखल असते. म्हणजे आज शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत आहे, मात्र त्याचा योग्य आणि प्रभावी उपयोग कसा करायचा हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
तर आजच्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यावा असं तुम्हाला वाटतं? तंत्रज्ञानात आता खूप प्लॅटफॉर्म्स आलेत. सोशल नेटवर्किंग किंवा सोशल मीडिया हा एवढा प्रभावी झाला आहे की ही तारेवरची कसरत शिक्षकाची आहे की विद्यार्थ्याला किती ॲक्सेसमध्ये तो वापरायला लावावा. बरं. तंत्रज्ञान चांगलं आहे तसंच ते खूप वाईटही आहे. हो. विद्यार्थ्यांना आता या रील बघणं याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. माझं ऑब्झर्वेशन. खरंय सर. 35 मिनिटाचं लेक्चर्स असायचं त्यावेळेला 35 मिनिटं विद्यार्थी पिनड्रॉप सायलेन्स एकाग्रतेने गणित किंवा समोरच्या शिक्षकाचा तास ऐकायचे, समजायचे. हो. आजकाल मुलं ही मोबाईल वापरायला लागलीत. त्यांना 20-20 सेकंदातले रील पण नकोशे वाटतात. ते बघितल्या 2-3 सेकंदात पुढे पाठवतात. मग त्यांची चॉईस एवढी फास्ट झाली हो. की त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आता शिकण्यावर होतोय. हो सर. 20 मिनिटापेक्षा जास्त विद्यार्थी एकाग्रतेने बसू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षकाने पण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करताना मर्यादित स्वरूपात करावा अशी एक माझी त्यांना हे आहे. मात्र ती प्रभावी करावा. खरंय ते. कारण का यातून विद्यार्थ्यांसमोर आपण जे देणार आहोत ते डिजिटल फुटप्रिंटमध्ये कायमस्वरूपी असतं. बरं. त्या चुकीच्या गोष्टी जर विद्यार्थ्यापर्यंत गेल्या तर त्या कायमस्वरूपी त्याच्याकडे राहतात. हो. त्यामुळे आपल्याला एक मोठी दक्षता या शिक्षकाला घ्यावी लागणार आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात हो. येणाऱ्या नवीन प्लॅटफॉर्मचा वापर आपण आपल्या अध्यापनासाठी नक्की करावा. परंतु तो करत असताना, प्रभावीपणे वापर करत असताना विद्यार्थ्यांनाही तो अति होणार नाही आणि त्याचे ते ॲडिक्ट होणार नाहीत. त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होऊ शकेल, त्याच्या शारीरिक मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकेल. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊन जर शिक्षकांनी हे तंत्रज्ञान वापरलं तर शिकणं आणि शिकवणं खूप आनंददायी, सोपं आणि सुखकर होईल. भविष्यात गणित शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी कोणती स्वप्न आहेत सर, किंवा काही योजना पूर्ण करण्याची तुमची काही स्वप्न आहेत का? आत्ताच मी सेवानिवृत्त झालो आणि गेल्या 2 वर्षात अच्छा. तंत्रज्ञानात एक आमूलाग्र बदल झाला, तो म्हणजे AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. अच्छा. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया पण गणितच आहे. अरे वा, छान. गणिताशिवाय तुम्हाला AI तयार करता येत नाहीत. त्याच्यात बऱ्याच प्रकारचे AIची आता थेरी मी सांगत बसत नाही, त्याच्यात बऱ्याच प्रकारचे AI तयार असतात. आता या AIचा वापर करून आपलं विद्यार्थ्यांचं शिकणं आणि प्रभावी करता येईल आणि याच्यावर मी आता ते काम सुरू केलंय. अच्छा. वा. विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने प्रोजेक्ट द्यावेत, कमी मेहनतीत चांगली ऑथेंटिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत ह्या AIच्या माध्यमातून कशी मिळेल, की जो विद्यार्थी माहिती शोधण्यात, समजून घेण्यासाठी त्याला स्त्रोत नव्हते, ते स्त्रोत आता उपलब्ध झालेत. अच्छा. आणि आता या मोकळ्या वेळेत आता मी जरा रिलॅक्स झालो. या रिलॅक्स वेळेत आता मी त्या AIवर काम करतोय आणि भविष्यात नक्कीच पुढील 2 वर्षात AIचा प्रभावी वापर करून विद्यार्थी आपलं अध्ययन समृद्ध करतील, या पद्धतीचं माझं आता काम सुरू आहे. खरंच सर, या वाटचालीसाठी खरंच खूप शुभेच्छा सर तुम्हाला. तर सर, जाता जाता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल? संदेश देणं हे खूप सोपं असतं, आचरणात आणणं अवघड असतं. खरंय. पण शिक्षकांना मी एक सांगेन, तुमच्या शिक्षकातला विद्यार्थी जिवंत ठेवा. जर तुमच्यातला विद्यार्थी जिवंत राहिला तर शिक्षक तुम्ही जिवंत असाल. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मी शिक्षक झालो, माझं विद्यार्थी पण माझा संपलंय, त्या दिवशी तुम्ही शिक्षक असणार नाहीत. मग शिक्षकांसाठी माझा प्रॉपर संदेश आहे की तुम्ही नोकरीत असेपर्यंत, जीवनाच्या शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून जगा. तुम्ही एक यशस्वी शिक्षक व्हाल. समाजाला आणि विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक प्रचंड अशी माध्यमं उभी झाली आहेत, प्रचंड अशी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेत टिकायचं असेल तर ही फास्ट ट्रेन आहे. एका रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला उतरलात तर दुसरी येणारी ट्रेन ही त्याच्याही पेक्षा फास्ट असते. त्यामुळे ह्या धावत्या जगात त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरा. चांगल्या कामासाठी तंत्रज्ञान वापरा. देशाच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी आणि ह्या समाजाच्या प्रगतीसाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करा. एवढ्याच मी त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सदिच्छा देतो आणि शिक्षकांना आपलं विद्यार्थी पण जपावं याच्या मी सदिच्छा देतो. सर, आपल्या या विचारांतून गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शिक्षक सतत शिकत राहिला, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारत राहिला आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवला तर शिक्षण अधिक परिणामकारक आणि प्रेरणादायी होऊ शकतं.
गणित विषय अधिक सोपा, आनंददायी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडण्याचे आपले प्रयत्न, त्यासाठी मिळालेले विविध मानाचे पुरस्कार आणि आत्ताच तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करून नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची आपली जिज्ञासा हे निश्चितच प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी आहे. सर, आपण आपल्या व्यस्त वेळातून आमच्याशी मनमोकळा संवाद साधला त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.